मित्रांनो लक्ष्मीपूजन केलेलं आहे आणि कशाप्रमाणे तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहतो मित्रांनो छान पद्धतीने केलेलं आहे, खूपच छान झालेलं आहे. तर तुम्हाला पूर्णपणे दाखवतो, तुम्ही अजून बघा व्हिडिओ मित्रांनो. सांगा कशा प्रकारे झाले, तर कशा प्रकारे सजावट केलेली आहे, कशा प्रकारे निवड वगैरे ठेवलेलं आहे, कशा प्रकारचं त्याची यूट्यूबवर जाते आम्ही दाखवतो. आता चला तुमचं आमच्या लक्ष्मीपूजन सगळं यूट्यूबवर चॅनल सगळं पाहता. हे ते पेढे ह्याच्यात ठेवून हे बघा मित्रांनो, ही लक्ष्मी काही बघा मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणीची मंदिर मूर्ती आहे. इथे ही मूर्ती आहे, लक्ष्मी आहे मित्रांनो. हे झुंबर वगैरे आहे, कळस वगैरे लावले तर लक्ष्मी. आपल्या गणपती दुसरा हे लावून घेतला एक करंजी ठेव तिच्या पुढे देवा पुढे एक देवा गणपती पुढे ते ताटली दिलीस का नंतर दिले त्याचं वेगवेगळे पदार्थ खास ठेवले, वेगवेगळे पदार्थ ठेवलेत खायला. हो काही स्वीट ठेवले आहे सगळं खास तेवढ्यामध्ये. श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मित्रांनो. तर हे ना खूपच छान प्रकार झालेला आहे. तर पाहू शकता अजून एका मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे. खूपच छान सजावट झालेली आहे. तर लक्ष्मीची मूर्ती लावली मित्रांनो. लक्ष्मीपूजनची सजावट खूपच छान मित्रांनो. हे आमची लक्ष्मीपूजनची जे पूर्ण तुम्हाला पटत असेल मित्रांनो काही श्रीकृष्णाची आहे मूर्ती मित्रांनो. हे छोटंसं घर एक वर लक्ष्मी पूजन केलं कशा प्रकारे वाटतं मला नक्की कळवा मित्रांनो. किती छानसं केलेलं आहे. हे कारले वगैरे कणस दिवे लागले. इथं अजून हे ठेवलं आहे मित्रांनो, कळस आहे नाळ करून वगैरे केलं आहे मित्रांनो. नाळ वगैरे ठेवलं आहे. तर अशा प्रकारे निवड ठेवल्यानंतर पूर्ण पोळी वगैरे निवड सगळं जुन्या प्रकारानुसार आमचं घरी परंपरानुसार मित्रांनो आमच्या परंपरानुसार केलं आहे मित्रांनो. जुन्या रिवाजानुसार मित्रांनो खूपच छान असं दिलं आहे. खूप छान सगळं पाहून वाटलं मित्रांनो. हे अशा प्रकारची निवड असेल लक्ष्मीपूजन दिवशी. तर खूपच छान झालं असं वाटतं मला. तर खूपच छान निवड झालं मित्रांनो. जाम वगैरे आहे, कारले नारळ आपलं सीताफळ जाम आणि प्रकारची पापड वगैरे भजी निवड सगळं पुरणपोळी हे जे आहे मित्र पूर्ण निवड वगैरे ठेवलेलं आहे. तर बघा मित्रांनो छानपैकी सजावट करून खूप छान केलेलं आहे लक्ष्मीचं. तर आम्ही पाय पडून मित्रांनो आपण न बोलायला पाय पडून सोडून तर मित्रांनो खूपच आपला व्हिडिओ चांगला झाला असा वाटतं मित्रांनो. सजावट बघून खूप छान वाटलं मला मित्रांनो. एवढं सजवणं चांगल्या प्रकारचं केलं आणि माझं पाहून खूप आनंद वाटला मित्रांनो. खूप कसा व्हिडिओ झाला बघा मित्रांनो. तरी पण फुलं वगैरे सजवून सजावट चांगल्या प्रमाणे केलेली आहे. निवड वगैरे ठेवलेलं आहे सगळ्यापैकी. जसं आहे तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. खूपच छान सजावट केल्यामुळं लक्ष्मीजी चांगल्या प्रमाणात सजवली. नंतर हे आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. ते बघा पंचपाळ वगैरे ते अशा प्रकारे लावले जातात. दिवे वगैरे लावले जातात. तर हे आमचे चुलते मित्रांनो नगर केशव डवळे. आता आमच्या झालं नाही. हे आमची आजी मुक्ताबाई केशव डवळे आमची आजी मित्रांनो. हे आमचे आजोबा. हे आमच्या घरी 3 मेंबर मित्रांनो. तर मित्रांनो हे आमची फॅमिली आहे मित्रांनो. आता राहिले ते 2-3 माणसं. आता तरी पण आमची परंपरा आम्ही अजून सतत चालू ठेवली आहे मित्रांनो. तर आमच्या फॅमिलीमध्ये आमचे जेवढे मंडळी आहेत तुम्हाला सगळे पाहिले पाहिजे मित्रांनो. तर ही आमची चुलती आहे. एक आमची आई लक्ष्मी पण तुम्हाला हां. तर मित्रांनो तर एवढी फॅमिली आमची तुम्हाला पूर्णपणे पाहायला भेटली व सगळं लक्ष्मीचं तुम्हाला पूर्ण जेवढं होतं तुम्हाला पूर्णपणे दाखवलं मित्रांनो. तर आम्ही छोटासा व्हिडिओ आम्ही बनवला मित्रांनो. तरी पण खूप छान झाला असावा मला वाटतं मित्रांनो.
तर माझे प्रयत्न मी सतत चालू ठेवतो मित्रांनो. तर आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही जसं होईल तसं आम्ही यूट्यूबवर आल्यापासून माझं जी माहिती आहे आम्ही सतत टाकत आहोत मित्रांनो. आणि तुमचे प्रतिसाद बी आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात भेटले. खूप धन्यवाद तुमचे मित्रांनो की आमच्या चॅनल तुम्ही हमेशा पाहता म्हणून खूप मनापासून धन्यवाद. चला मित्रांनो अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन आम्ही छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला आमची माहिती देऊन छोटा व्हिडिओ समाप्त करून टाकतो. तर ओके मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ हा लक्ष्मीचा पूजनचा आणि कशा प्रकारे सजावट केलेली आहे पाहून स्वीट वगैरे कशा प्रमाण दाखवता लक्ष्मीची मूर्ती जी आहे लक्ष्मीपूजन जी लक्ष्मीची जी टाकपता जी आहे मित्रांनो खूप छान चमकत असेल. कशाप्रमाणे आम्ही हे केलेलं आहे तर आम्ही फारच छान झालं असं वाटतं मित्रांनो. खूपच चला मित्रांनो व्हिडिओ बंद करू मित्रांनो. बाय बाय.